नमस्कार. आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. आपले चॅनल वाचनीय आवड असणाऱ्या वाचकासाठी दररोज डेली 5 प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येते. सर्वसामान्य माहिती समेत सर्व महापुरुषाविषयीची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे. मागच्या सदरमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत. प्रश्न क्रमांक 176. वर्षावास कोणत्या 3 महिन्याच्या पावसाळ्याच्या कालावधीत केला जातो? आणि जे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 वैशाख पौर्णिमा ते आषाढी पौर्णिमा. पर्याय क्रमांक 2 आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा. पर्याय क्रमांक 3 वैशाख पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा. पर्याय क्रमांक 4 माघ पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा. प्रश्न क्रमांक 177. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे काय? आणि जे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 धन. पर्याय क्रमांक 2 संतोष. पर्याय क्रमांक 3 आरोग्य. पर्याय क्रमांक 4 ऐश्वर्य. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आरोग्य. प्रश्न क्रमांक 178. तथागत बुद्धाने कोणत्या ठिकाणी धर्मकाची स्थापना करून 60 भिक्षूंना धर्म उपदेशासाठी इतरत्र पाठविले? आणि याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 वाराणसी. पर्याय क्रमांक 2 मथुरा. पर्याय क्रमांक 3 राजगृह. पर्याय क्रमांक 4 कपिलवस्तू. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाराणसी. प्रश्न क्रमांक 179. पराभव सूत्रमध्ये किती गाथा आहेत? याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 12 गाथा. पर्याय क्रमांक 2 25 गाथा. पर्याय क्रमांक 3 13 गाथा. पर्याय क्रमांक 4 27 गाथा. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25. प्रश्न क्रमांक 180. लोभ, द्वेष, आळस, संशय आणि अनिच्छय या 5 अडथळ्यांना म्हणजेच बंधनांना दूर करण्याचा मार्ग कोणता आहे? याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 4 आर्य सत्य. पर्याय क्रमांक 2 समाधी. पर्याय क्रमांक 3 आर्य अष्टांगिक मार्ग. पर्याय क्रमांक 4 सम्यक स्मृती. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाधी. या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा, जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. शिवाय दररोज नवीन माहिती वाचावयास मिळेल. आणि आजच्या प्रश्नावली सदरमधील वाचकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित दिले जाणारे 5 प्रश्न पुढील प्रमाणे आहेत. प्रश्न क्रमांक 176. क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या नामांकित कुळात झाला? आणि जे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 क्षत्रिय कुळ. पर्याय क्रमांक 2 राजपूत कुळ. पर्याय क्रमांक 3 भोसले कुळ. पर्याय क्रमांक 4 सूर्यवंशी कुळ. वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे. प्रश्न क्रमांक 187. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर शेके 1551 फाल्गुन मध्य तृतीया 19 फेब्रुवारी 1930 कोणत्या वारी झाला? आणि याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सोमवार. पर्याय क्रमांक 2 बुधवार. पर्याय क्रमांक 3 शुक्रवार. पर्याय क्रमांक 4 रविवार. वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे. प्रश्न क्रमांक 188. इतिहासामध्ये चितूर नावाने प्रसिद्ध असलेल्या किल्ल्याचे पहिले नाव काय होते? याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शिवनेरी. पर्याय क्रमांक 2 चित्रकूट. पर्याय क्रमांक 3 रायगड. पर्याय क्रमांक 4 प्रतापगड. वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे. प्रश्न क्रमांक 189. छत्रपती शिवाजी राजे यांच्या आजीचे नाव काय होते? याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 संताबाई. पर्याय क्रमांक 2 गंगाबाई. पर्याय क्रमांक 3 दीपाबाई. पर्याय क्रमांक 4 मनकर्णाबाई. वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे. प्रश्न क्रमांक 190. गनिमी काव्याने शत्रूस बेजार करण्याचे धोरण आणि नीतीला कोणते युद्ध म्हणण्यात येते? आणि याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बंडयुक्त युद्ध. पर्याय क्रमांक 2 जर्जर युद्ध. पर्याय क्रमांक 3 कुटयुद्ध. पर्याय क्रमांक 4 वाचक युद्ध. वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे. आजच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे ही प्रश्नावली सदरमधील नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिले जातील.
शिवाय वरील सर्व प्रश्नांचे अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.